2004च्या विधानसभा निवडणुका सुरू होते. राज्याचं सगळं लक्ष उस्मानाबाद मतदारसंघाकडे लागलेलं होतं. आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या विरुद्ध त्यांचेच चुलत बंधू पवनराजे निंबाळकर उभे राहिले होते. पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तर पवनराजे शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे होते. पवनराजे निंबाळकर यांनी पहिल्यांदाच पाटील यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं. एका मंत्र्यासमोर त्याचा भाऊच तेव्हा उभा होता आणि पुढे यातल्याच एका भावावर दुसऱ्या भावाच्या खुनाचा आरोप झाला होता. होय, बघा, 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली इथं पवनराजे निंबाळकर म्हणजेच आत्ताचे आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची निर्घृण हत्या झालेली. अतिशय क्रूरपणे पवनराजे यांच्यावर गोळ्या झाडलेल्या, ज्यातील एक त्यांच्या डोक्यात लागली. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून त्यांचे चालक समद काझी यांच्यावर सुद्धा गोळी झाडली. या हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस, त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि शेवटी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता. या प्रदीर्घ खटल्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तब्बल 128 साक्षीदारांच्या साक्षी सुद्धा नोंदवल्या गेल्या. आता या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यावर काय आरोप झाले होते? तर सीबीआयच्या आरोपपत्रानुसार राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यामुळे माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला यांनी 25 लाख रुपयांची सुपारी देऊन पवनराजेंची हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. या खटल्यादरम्यान बचाव पक्षाकडून एकूण 1250 पानांचं लेखी पत्र कोर्टासमोर मांडण्यात आले. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यावर यातून अनेक आरोप केले होते. हे प्रकरण राजकीय द्वेषामधून गोवल्याचा दावा यावेळी पद्मसिंह पाटलांनी केलेला. पण मुख्य मुद्दा हा आहे की राजकारणामुळे दोन सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी झाले. बरं, असंही नाही की पद्मसिंह पाटील आणि पवनराजे यांच्यामध्ये आधीपासूनच वाद होता, त्यांचं पटत होतं. उलट पद्मसिंह पाटील यांचा पवनराजेंवर प्रचंड विश्वास होता असं राजकीय तज्ज्ञ सांगतात. पण जेव्हा पद्मसिंह पाटील मुंबईमध्ये मंत्रिपदामुळे अधिक राहायला लागले तेव्हा उस्मानाबादेत अर्थात पवनराजेंचं प्रस्थ वाढलं होतं आणि त्यामुळेच त्यांच्यात वाद सुरू झाला. म्हणजे राजकारण किती वंगाळ आहे याचं उदाहरण म्हणजे या सख्ख्या भावांचं वैर. बघा, 2006 रोजी सुरू झालेल्या केसचा निकाल 2026 मध्ये म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर आता लागतोय. 14 मे रोजी पवनराजे निंबाळकर यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागणार आहे. आता या निकालात काय होईल? कुणाच्या बाजूने निकाल लागेल? खरोखरच सख्ख्या भावाची हत्या सख्ख्याच भावानं केलेली होती का, की यामागे काही डावपेच आहेत? हे सगळं खूप उत्सुकतेचं आहे.